नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे प्रभू राम आणि त्यांचा निस्सीम भक्त हनुमान यांची. प्रभू रामचंद्रांच्या दरबारात हनुमानजी नेहमी चरणसेवा करायचे. सर्व दरबारीगण लांबूनच प्रभूंना प्रभू प्रणाम प्रभू प्रणाम. घाबरून हनुमानजींचे भय. मग दरबारातील सर्व सेवेकऱ्यांमध्ये चर्चा झाली. हनुमानजी नेहमी चरणसेवेत असतात, कभी तो हटे. सेवेकऱ्यांनी एक दिवस ठरवले की दरबारातील सर्व सेवांचे दायित्व आपापसात वाटून ठेवायचे आणि हनुमानजींना चरणसेवा करण्यापासून वंचित ठेवायचे. मग भरत आणि शत्रुघ्न यांना ही गोष्ट सांगण्यात आली. भरत म्हणाला, ही गोष्ट जरा अशक्य वाटते आहे. शत्रुघ्न नेहमीप्रमाणे मौन धारण करून. मग सर्वजण लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मण म्हणाला, मामला तसा गंभीर आहे. प्रभू राम तर कधी या गोष्टीला तयार होणार नाही, पण जानकी माता मात्र यावर तोडगा काढू शकते. मग काय, सर्वजण जानकी मातेकडे. जानकी मातेला सांगितलंय की दरबारातील सर्व सेवेकऱ्यांनी असे ठरवले आहे की सर्व सेवांचे दायित्व आपापसात वाटून घ्यायचे आणि हनुमानजींचा दरबारात प्रवेश निषिद्ध. आता जानकी माता समजून गेली की ही प्रभू रामजींचीच योजना आहे की जेणेकरून दरबारातील सर्व सेवेकऱ्यांना हनुमानजींचे महात्म्य कळून यावे. मग माता जानकीने परवानगी दिली. हनुमानजींचा प्रवेश निषिद्ध. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. सर्वजण दरबारात हजर. हनुमानजी बाहेर. माता जानकीची आज्ञा. प्रभू राम आले. बघतात काय, चरणसेवेत भरत आणि शत्रुघ्न. हनुमान कुठे आहे? कोणी काही बोलले नाही. सर्वत्र भीषण शांतता. मग लक्ष्मणच म्हणाला, प्रभू, अपराधाला क्षमा असावी, पण हनुमानजींचा दरबारात प्रवेश निषिद्ध आहे. कोणाच्या सांगण्यावरून? माता जानकीच्या. मग जानकी मातेने सांगितले की दरबारातील सर्व सेवेकऱ्यांनी असे ठरवले आहे की सर्व सेवेंचे दायित्व आपापसात वाटून घ्यायचे आणि हनुमानजींना सेवेपासून वंचित ठेवायचे. प्रभू रामजींचे नेत्र आता सजल झाले. ते म्हणाले, अरे, ज्यांच्यामुळे दीनदुबळ्यांना या दरबारात प्रवेश मिळतो त्यांचाच प्रवेश निषिद्ध. त्यांच्यासाठी एका सेवेचे दायित्व अजून आहे, हनुमानाला बोलवा. मग काय, प्रभूंची आज्ञा. हनुमानाच्या नावाचा पुकारा केला गेला. हे दरबाराबाहेरच अश्रू ढाळत बसले होते. जसे त्यांना समजले की प्रभू रामजींनी त्यांना बोलवले आहे, तसे उठले आणि दरबाराकडे निघाले. आता आजूबाजूच्या गर्दीला हाताने दूर सारले, पण हातात इतकी विलक्षण ताकद की ते गर्दीतले लोक आपापसात आदळले, चेंगराचेंगरी झाली. हनुमानजींना याचे भानच नव्हते. कधी एकदा प्रभू रामांना जाऊन भेटतोय याची ओढ लागली होती. इथे प्रभू रामांनी जसे हनुमानजींना पाहिले तसे प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हणाले, हनुमाना, दरबारातील सर्व सेवांचे दायित्व सेवेकऱ्यांनी आपापसात वाटून घेतलेले आहे. कोणी चरणसेवा करत आहे, कोणी फुलांची उधळण करत आहे, कोणी छत्र धरले, पण एक सेवा मात्र बाकी आहे. आता सेवेकऱ्यांमध्ये उत्सुकता. अशी कोणती सेवा बरं राहिली असेल? प्रभू म्हणाले, हनुमंता, जर आम्हाला दरबारात जांभई आली तर चुटकी वाजवण्याच्या सेवेत तू दाखल हो. आता सांगा, हनुमंताला अशी सेवा भगवंताशिवाय कोण सांगणार? हनुमानजींनी त्वरित या सेवेसाठी होकार दिला. आता जांभई सांगून थोडी न येते. त्यासाठी सतत प्रभू रामचंद्रांकडे पाहणे गरजेचे होते. हनुमानजी अगदी सतर्कतेने प्रभूंच्या मुखाकडे न्याहाळू लागले.
जांभई आलीच तर चुटकी वाजवायला तयार. आता एक समस्या झाली. रामजी दरबारात कधी उजवीकडे बघत होते, कधी डावीकडे, आणि हनुमानजींना तर सतत मुखाकडे पाहणे गरजेचे. मग काय, प्रभूंनी उजवीकडे बघितले तर हे उजवीकडे उडी मारून जायचे, आणि डावीकडे बघितले तर डावीकडे उडी मारायचे. पण या गडबडीत पायाखाली किती जण चिरडले जातात याकडे लक्षच नाही. मग दरबारात हा गोंधळ. आता दरबारात कुजबूज. यापेक्षा हनुमानजी चरणसेवेत होते तेच बरे. मग भरत माता जानकीकडे पाहू लागले. जानकी माता म्हणाली, भोगा आपल्या कर्माची फळे. आता यात परिवर्तन उद्याच होणार. मग दरबारात नियमच झाला. प्रभू रामचंद्रांनी जांभई दिली की हनुमानजी चुटकी वाजवणार आणि मग प्रभूंचे मुख बंद होणार. दिवसभर हेच काम. संध्याकाळ झाली. दरबार बरखास्त झाला. आता रामजी देखील विश्रामगृहाकडे जाण्यासाठी निघाले. हनुमानजी त्यांच्या मागे मागे. आता जांभई फक्त दरबारात थोडीच येणार. सीतामाता म्हणाली, हनुमाना तू कुठे जातोय? ते म्हणाले, जिथे प्रभू तिथे आम्ही. मग जानकी मातेने आज्ञा केली, हनुमाना तू देखील आता विश्राम कर आणि उद्या दरबारात दाखल हो. मातेची आज्ञा, काय करणार? हनुमानजी माघारी फिरले, पण मनात सतत रामजींचाच विचार. प्रभूंना झोपेत जांभई आली तर, आणि मग मला कसे कळणार चुटकी कधी वाजवायची ते? मग त्यांना एक क्लुप्ती सुचली. त्यांनी ठरवले की प्रभूंच्या विश्रामगृहाच्या टोकावर जाऊन बसायचे आणि तिथून चुटकी वाजवायची. हनुमंताची चुटकी ऐकू तर जाणारच. पुन्हा एक प्रॉब्लेम. त्यांना वाटले, प्रभूंना जांभई आली ते मला कसे कळणार? मग यावर आणखीन एक तोडगा काढला की रात्रभर चुटकी वाजवत बसायचे आणि मुखाने जय सियाराम जय 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 राम, जय सियाराम जय 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 राम. म्हणजे काय होणार, रामनाम देखील होईल आणि चुटकी पण वाजवली जाईल. जर कधी झोपेमध्ये प्रभूंना जांभई आलीच तर चुटकी तर वाजवली जाणारच आहे. मग रात्रभर हाच क्रम सुरू झाला. पहाट झाली. गार वारा सुटला. आता भगवंताची किमया बघा. पहाटेच्या गार वाऱ्यात हनुमानजी निद्रेच्या अधीन झाले आणि त्याच क्षणाला प्रभू रामांना जाग आली आणि त्यांनी जांभई दिली. पण आता मुख बंद व्हायला हनुमानजी चुटकी वाजवायला जागे कुठे? ते तर निद्रेच्या अधीन. मग काय, जांभई द्यायला उघडलेले तोंड उघडेच राहिले. प्रभू रामजींना सांगताही येईना. मग राजवाड्यात चिंतेचे वातावरण. सीतामाताने राजवैद्यांना बोलावणे पाठवले. तरी काही जांभई देण्यासाठी उघडलेले तोंड बंद होईना. सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. शेवटी ब्रह्मांडातील प्रकांड पंडित प्रभू रामांचे गुरु श्री वसिष्ठ मुनी यांना बोलावण्यात आले. वसिष्ठ मुनींनी प्रभू रामांकडे पाहिले आणि सांगितले, ही समस्या तुम्ही स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. लक्ष्मण म्हणाला, कोणती समस्या? वसिष्ठ म्हणाले, हनुमान. सर्व समस्येचे समाधान हनुमान आहे. पण हनुमान कुठे? मग हनुमानजींसाठी शोधाशोध सर्व ठिकाणी नगरात शोध घेतला. हनुमानजींचा पत्ताच नाही. सरते शेवटी लक्ष्मण राजवाड्यात आले. प्रभूंच्या विश्रामगृहात गेले. बघतात तर काय, खिडकी बाहेर लांबलचक शेपटी. मग धावत राजवाड्याबाहेर आले आणि बघतात तर वर छताकडे हनुमानजी निद्रेच्या अधीन. सर्वांनी हनुमानाच्या नावाचा पुकारा केला. हे काही उठायला तयार नाही. मग कोणीतरी रामनामाची धूम म्हणायला सुरुवात केली. जसं रामनाम ऐकले तशी हनुमानाला जाग आली. लक्ष्मणाने सांगितले, हनुमाना लवकर खाली ये, प्रभू राम संकटात आहे. हे ऐकता क्षणी हनुमानजी क्षणार्धात
राजवाड्यात प्रकट झाले आणि चुटकी वाजून जय सिया राम जय 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 राम, जय सिया राम जय 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 राम, राम नाम सुरू. जशी चुटकी वाजवली प्रभूंचे मुख बंद झाले, सर्वत्र आनंदाचे वातावरण. वसिष्ठ म्हणाले, धन्य हो हनुमान. आता एक गोष्ट आज निश्चित झाली. वसिष्ठ म्हणाले, प्रभू रामचंद्रांवर अधिकार मिळवणे हे असंभव आहे, पण ज्यांच्या अंतरंगातच हनुमानजी आहे त्या प्रभू रामांवर अधिकार मिळवणे हनुमंता तुझ्यासाठी तर चुटकीचे काम आहे. तेव्हापासून आजतागायत प्रभू रामचंद्रांच्या दरबारात हनुमानजी नेहमी चरणसेवा करताना दिसतात. तर ही हनुमानजी आणि रामजींची कथा तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि पुढच्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.